नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण व्याकरणातील विभक्ती या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर विभक्ती म्हणजे काय, तर ही विभक्ती आपल्याला अगदी 5व्या-6व्या वर्गापासून अभ्यासक्रमात असते, तर ती 10व्या वर्गापर्यंत 11वी-12वीपर्यंत आणि पुढे स्पर्धा परीक्षेपर्यंत सुद्धा विभक्ती असते। तर ही मूळ विभक्ती म्हणजे काय हे जर एकदा तुम्हाला समजून आलं तर मग मात्र पुढे तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो। तर विभक्ती म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनाम याच्या मूळ रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असं म्हणतात। आता हे ऐकून तुमच्या लक्षात नसेल आलं, पण तुम्हाला आता हे सविस्तर मी समजून सांगतो अगदी सोप्या पद्धतीनं। नाम किंवा सर्वनाम यांच्या मूळ रूपात बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती म्हणतात। आता हे तुम्हाला शब्दाच्या जाती माहीत आहेत। शब्दाच्या जाती किती येतात? 8 येतात शब्दाच्या जाती। बघा इथे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, हे 8 शब्दाच्या जाती आहेत हे आपल्याला माहित आहेत। आता या 8 शब्दाच्या जातीपैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4मध्येच बदल होतो। म्हणजेच हे कसे आहेत? विकारी आहेत। विकार होणे म्हणजे त्याच्यात बदल होणे, आणि अविकारी म्हणजे त्याच्यात बदल होत नाही। अशा शब्दाच्या जाती कोणत्या येतात? क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, हे 4। याच्यामध्ये काय होत नाही? याच्यामध्ये बदल होत नाही। मग आता इथे आपण कोण घेतलं? याच्यामध्ये फक्त नाम आणि सर्वनाम हेच दोघं घेतलेले आहेत, की नाम किंवा सर्वनाम याच्या मूळ रूपात जर बदल झाला तर त्यालाच आपण व्याकरणात विभक्ती म्हणतो। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला, पदार्थाला दिलेलं जे नाव असते त्याला आपण नाम म्हणतो। आणि सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो। ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत। आता याच्यात तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे, क्रियापद। वाक्यामध्ये क्रियापद हे अत्यंत महत्त्वाचं असते। मग हे जर आपल्याला पाहायचं असेल तर पाहता याच्यातल्या काही आपल्याला संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यातलं पहिलं, बदल होणे म्हणजे विकार आणि बदल न होणे म्हणजे अविकार। मग इथे आपण विकारी शब्द आणि अविकारी शब्द म्हणतात। तर विकारी शब्द कोणते कोणते येतं? एक आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। तर आपण विभक्तीच्या दृष्टीने जर विचार करायचा तर फक्त नाम किंवा सर्वनाम याच्यामध्ये जर बदल घडून आला तर व्याकरणामध्ये त्याला विभक्ती म्हणतात। आता पहा, याच्यामध्ये दुसरी संकल्पना आहे कारक। कारक म्हणजे काय, तर वाक्यामध्ये शब्दाच्या क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी काही ना काही संबंध असतो, त्या संबंधांना व्याकरणात कारक असं म्हणतात। म्हणजे आता हे आपण समजून घेऊ की वाक्यामध्ये क्रियापद तुम्हाला सांगितलं अत्यंत महत्त्वाचं असते। या क्रियापदाशी वाक्यातील शब्दाचा जो काही संबंध असतो त्या संबंधाला कारक अर्थ असं म्हणतात। आता हे आपल्याला उदाहरण घेतल्यावर लक्षात येऊन जाईल। फक्त एवढंच लक्षात ठेवा की वाक्यातील क्रियापदाचा त्या वाक्यात असलेल्या शब्दाशी जो काही संबंध असतो त्याला कारक अर्थ असं म्हणतात। आता याच्यामध्ये एक प्रत्यय आलेला आहे। प्रत्यय म्हणजे काय, तर नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय असं म्हणतात। कोणाचे? फक्त नाम आणि सर्वनाम। विभक्ती कशाची? नाम आणि सर्वनाम याच्याच रूपामध्ये बदल होतो, तिथेच व्याकरणामध्ये विभक्ती होते। बाकी हे पुढच्याचा इथे याच्याशी संबंध नाही। फक्त तो संबंध कुठे येतो तर वाक्यात कुठल्या तरी रूपानं तो संबंध येत असेल। फक्त इथं लक्षात ठेवायचं नाम किंवा सर्वनाम या 2च गोष्टी। आता पहा, आपल्याला वाक्यात केवळ मूळ स्वरूपातील, आता आपण बोलत असताना त्या शब्दामध्ये बदल करतो आणि बदल करून ते शब्द आपण वापरत असतो। पहा, वाक्यात केवळ मूळ स्वरूपातील शब्द येत नसतात, तर वाक्यात वापरताना त्याच्या स्वरूपात बदल करावा लागतो। आता याचं उदाहरण घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल। पहा, आता इथं उदाहरणार्थ काय आहे, मूळ शब्द घेतलेत आपण, मूळ, त्याच्यात कुठलाही बदल केलेला नाही। मूळ शब्द काय घेतला? माकड हे नाम आहे, हे मूळ। त्याच्यानंतर रमेश हे सुद्धा नामच आहे। त्यानंतर अंग, उडी
हे आपण एवढे शब्द घेऊन पुढे मार एवढे शब्द घेतलेत म्हणजे काय झालं, माकड, रमेश, अंग, उडी, मार हे मूळ शब्द घेऊन वाक्य तयार होईल का, नाही होत. तर मग ते पूर्ण वाक्य कसं होईल, माकडाने रमेशच्या अंगावर उडी मारली, माकडाने रमेशच्या अंगावर उडी मारली. मग आता आपण केलं काय याच्यामध्ये, तर माकडा, आता हे जे डा आहे हे या डाच्या पुढे जे ने लागलेलं आहे हे आहे प्रत्यय, आणि ह्या डा जो शब्द आपण वापरलेला आहे तर तो त्याला काय म्हणता येईल की जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपात बदल झालेला आहे, म्हणजे त्याला आपल्याला सामान्य रूप म्हणता येईल, त्याचं ते सामान्य रूप झालेलं आहे. आणि पुढे ने काय लागलेला आहे, प्रत्यय. आपल्याला विभक्तीमध्ये काय पाहायचं, प्रत्यय पाहायचेत. मग आता हे प्रत्यय समजून घेत असताना कोणते कोणते प्रत्यय लागतात, तर विभक्तीचे काही प्रत्यय असतात. आता विभक्तीचे प्रत्यय, तर अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल विभक्ती किती आहेत. विभक्ती ह्या, हे बघा इथं प्रथमा दिलेली आहे, लक्षात येत असेल तुमच्या, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, असे हे विभक्तीचे 8 प्रकार आहेत. म्हणजे प्रथमा विभक्तीपासून शेवटी संबोधन, संबोधन म्हणजे आवाज देणे किंवा बोलावणे. आता हे थोडंसं आपण गेय स्वरूपात जर घेतलं तर आपल्याला ते लक्षात राहायला सोपं जाते. म्हणजे आता हे विभक्तीचे प्रत्यय जर आपल्याला थोडेसे थोडक्यात पाठ जरी असतील, गेय रूपाने ते लवकर पाठ होतात, पाठ असतील तर आपल्याला हे विभक्तीचा प्रश्न सोडवायला सोपा जातो. आता याच्यात एक लक्षात ठेवा, काय काय घेतलेले, याच्यामध्ये कारक अर्थ घेतलेला आहे, परंतु कारक अर्थावरून विभक्तीचा प्रत्यय ओळखल्या जात नाही, तर विभक्तीचा प्रत्यय हा त्याच्या एक वचन किंवा अनेक वचनाच्या रूपानेच ओळखल्या जातो. कारक अर्थावरून विभक्तीचे प्रत्यय आपल्याला ओळखल्या जात नाहीत. आता इथे पहा, आता प्रथमा विभक्ती, आता हे पाठ करताना काय करायचं, थोडंसं गेय घ्यायचं, म्हणजे गाण्याच्या रूपामध्ये घ्यायचं. पहा, प्रथमा विभक्तीत एक वचनात अनेक वचनात कोणताही प्रत्यय लागत नाही, त्याचा कारक अर्थ आहे कर्ता. लक्षात येते तुमच्या, प्रथमा विभक्ती एक वचनात अनेक वचनात कोणताही प्रत्यय लागत नाही, त्याचा कारक अर्थ आहे कर्ता, म्हणजे वाक्याचा कर्ता. दुसरं, द्वितीया विभक्तीत एक वचनात स लाते अनेक वचनात स ला नाते हे प्रत्यय लागतात, कारक अर्थ कर्म आहे. थोडंसं गायल्यासारखं केल्यामुळे काय होईल की ते लक्षात येते. पहा, एकदा सांगतो पुन्हा तुम्हाला, प्रथमा विभक्तीत एक वचनात अनेक वचनात कोणताही प्रत्यय लागत नाही, कारक अर्थ आहे कर्ता. द्वितीय विभक्तीत एक वचनात स लाते अनेक वचनात स ला नाते हे प्रत्यय लागतात, कारक अर्थ आहे त्याचा कर्म. तृतीय विभक्तीत एक वचनात नेशी अनेक वचनात निशीही हे प्रत्यय लागतात, त्याचा कारक अर्थ आहे करण. चतुर्थी विभक्तीत एक वचनात स लाते अनेक वचनात स ला नाते हे प्रत्यय लागतात, त्याचा कारक अर्थ आहे संप्रदान. पंचमी विभक्तीत एक वचनात ऊन होऊन अनेक वचनात ऊन होऊन हे प्रत्यय लागतात, त्याचा कारक अर्थ आहे अपादान. षष्ठी विभक्तीत एक वचनात चाचीचे अनेक वचनात चेच्याची हे प्रत्यय लागतात, षष्टीचा संबंध क्रियापदाशी येत नाही म्हणून त्याला कारक अर्थ नाही. सप्तमी विभक्तीत एक वचनात तई आ अनेक वचनात तई आ हे प्रत्यय लागतात, त्याचा कारक अर्थ आहे क्रिया कोठे घडली ते स्थान ओळखण्यासाठी त्याला म्हणायचं अधिकरण. आणि शेवटी संबोधन विभक्तीत एक वचनात कोणताही प्रत्यय लागत नाही, अनेक वचनात नो हा प्रत्यय लागत असतो.
असं जर आपण थोडंसं गाऊन जर म्हटलं तर आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. आता मी इथं काय घेतलं, एक उदाहरण घेतलंय. उदाहरणामध्ये काय घेतलं, घर घेतलंय, म्हणजे आपल्याला हे समजायला पाहिजे की हे कसे प्रत्यय लागलेत. तर आता आपण जर आता प्रथम विभक्तीत तर कोणताच प्रत्यय लागत नाही, कारण की काय, कारकार्थ त्याचा कर्ता असतो. जसं इथं आपण एखादं उदाहरण घेतलं की रमेशने आंबा खाल्ला, तर त्याचा कर्ता काय आहे, रमेश. आता दुसऱ्या याच्यामध्ये, आता याच्यातला फरक लक्षात घ्या. द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती या दोघांचे प्रत्यय सारखेच येतं, कारण की एकवचनात सलाते आणि एकवचनात सलानाते हे द्वितीय विभक्तीत लागतात, आणि चतुर्थी विभक्तीमध्ये सुद्धा काय लागते, सलाते सलानाते. मग आता द्वितीय विभक्तीमध्ये जर सलाते सलानाते लागत असेल तर याचा कारकार्थ कर्म आहे, म्हणजे जिथे क्रिया घडते ते. इथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इकडे इथं कारकार्थ ज्याच्यावर क्रिया घडायला लागली ते द्वितीयेचे प्रत्यय लावायचे, आणि जिथे चतुर्थी आहे तिथे चतुर्थीला संप्रदान. संप्रदान म्हणजे भेट देणे, एखादी वस्तू देणे, एखाद्या आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जेवण देणे, किंवा आपल्या दारात आलेला एखादा कोणी भिक्षकरी असेल त्याला दान देणे. तर देण्याची जी वृत्ती आहे किंवा देण्याची जी क्रिया आहे तिथे आपल्याला चतुर्थीचे प्रत्यय लावावे लागतात. म्हणजे द्वितीयेचे प्रत्यय लावायचे असेल तर तिथं कर्म पाहायचं, आणि चतुर्थीचे प्रत्यय लावत असताना तिथे आपल्याला आपण देण्याची क्रिया घडते तिथे लक्ष ठेवायचं. हा पुढे आता एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, द्वितीयामध्ये सलाते सलानाते आहे. एक उदाहरण घेऊ, घर. आता मी इथं घरास म्हणजे अनेक वचनातले प्रत्यय घेतलेले आहेत. एक वचनातले जर घ्यायचे असतील तर घर, मूळ शब्द काय आहे, घर, घरास, घराला, हे झालं एक वचनात. अनेक वचनात घरास, घरांना, घरांना रंग दिला, घरास रंग द्या, इथे हे प्रत्यय लागलेले येतं. तृतीय विभक्तीत नेयशी, निशीही, याच्यामध्ये अनेक वचनातले मी प्रत्यय घेतले, घरांनी, घरांशी. आणि एक वचनातले जर प्रत्यय घ्यायचे असेल तर कसं आपल्याला करता येईल की घराशी, घराशी त्याचं जवळचं नातं आहे, असं लक्षात आलं असेल तुमच्या. आता इथे जे कारकार्थ दिलेत या कारकार्थाला एक उदाहरण जोडून दिलंय मी ओळखण्यासाठी. कर्ता म्हणजे घडवणारा असतो, करणारा असतो, त्याला आपण कर्ता म्हणतो. कर्म ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म म्हणतो. त्यानंतर करण म्हणजे काय, करण म्हणजे एखादं साधन. आपण कुठल्या तरी साधनाने, जसं की आपण वहीवर पेननी लिहितो, हे साधन आहे. एखादा प्रवास करायचा असेल तर आपण बसनं प्रवास करतो, त्याला करण असं म्हणतात. त्याच्यानंतर संप्रदान, संप्रदान म्हणजे एखादी वस्तू देणे, भेट देणे, त्याला संप्रदान असं म्हणतात. अपादान, अपादान म्हणजे वियोग किंवा दुःख. एक आपल्या जवळून एखादा मित्र परगावी गेला असेल ते दुःख होते, किंवा एखादा व्यक्ती कामानिमित्त कुठेतरी गेला असेल ते एक आपल्याला दुःख होते, किंवा दुरावा निर्माण होतो, त्याला अपादान असं म्हणतात. त्यानंतर षष्टीचा संबंध या क्रियापदाशी येत नाही म्हणून त्याला कारकार्थ नाही. आणि हे जे आहे सप्तमी त्याला अधिकरण, अधिकरण म्हणजे क्रिया कोठे घडली, कशी घडली, तिचं स्थान किंवा तिचा काळ दाखवण्यासाठी आपल्याला हा कारकार्थ आहे. आता हे चक्र समजून घ्या. हे बघा, आता इथे काय आहे, क्रिया. क्रिया जसं की कुटुंबामध्ये एक कुटुंब प्रमुख असतो, तर त्या कुटुंबा प्रमुखाचे कुटुंबामध्ये अनेक नाते असतात. जसं की वडील असतील, वडील असतील तर ते कोणाचा तरी मुलगा असेल, कोणाचा तरी पती असेल, कोणाचा तरी भाऊ असेल, म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी कोणाचा तरी काका असेल. असे जे कुटुंब प्रमुख असे कुटुंबातील व्यक्तीशी नाते असतात, तसं या क्रियेचे म्हणजे क्रियापदाचे वेगवेगळे नाते असतात. मग कोणते तर पहा, आता जसं की आपण इथे कारकार्थ समजून घेतला तसं हे क्रियापदामध्ये क्रियापदाला जसं की आपण कोण न प्रश्न विचारला, कोण करतो तर आपल्याला त्याच्यातून कर्ता सापडतो, काय करतो तर तिथून आपल्याला कर्म सापडते. म्हणजे क्रियापदाला जर आपण दोन प्रश्न विचारले, एक कोण न प्रश्न विचारला आणि काय न जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता आणि कर्म सापडतो. बघा ना, क्रियापदाला कोण न प्रश्न विचारा, कोण करतो तिथं आपल्याला येईल तो असेल कर्ता, आणि काय करतो तर तिथे आपल्याला कर्म सापडेल. त्याचप्रमाणे
हां, कोणासाठी आपण करतोय म्हणजे क्रिया ही कोणासाठी घडते म्हणजे तिथे दान दिल्या जाते, देण्याची क्रिया आहे. त्याचप्रमाणे अपादान म्हणजे वियोग. एखादा आपल्या व्यक्ती जवळचा आपल्या जवळून दूर गेला असेल त्याचा आपल्याला वियोग होतो किंवा त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होते. आणि स्थान म्हणजे काय, एखादी क्रिया कुठे घडली, मुलं कुठं खेळतात, मैदानावर खेळतात, म्हणजे आपल्याला तिथे काय झालं की एक स्थान निश्चित झालं. कोणत्या वेळी मुलं खेळत होते तर सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी खेळत होते, म्हणजे इथे आपल्याला स्थान आणि वेळ ही अधिकरणामध्ये सापडत असते. तर मित्र हो, एकदा हे व्यवस्थित समजून घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं इथून विभक्ती म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनाम याच्या मूळ रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती म्हणतात. विकार म्हणजे काय, विकार म्हणजे बदल होणे आणि अविकार म्हणजे बदल न होणे. तर बदल कोणाकोणात होतो, फक्त नाम आणि सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याच्यामध्ये बदल होत असतो. हे विकारी शब्द येतं, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त नाम आणि सर्वनाम याचाच विचार करायचा आहे विभक्तीसाठी. आणि अविकारी म्हणजे याच्यात कोणताही बदल होत नाही. काय, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे काय आहेत, ह्या शब्दाच्या जाती आहेत. हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि याला थोडंसं गाण्याच्या रूपाने पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे स्मरणात राहील, लक्षात राहील आणि कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला सोडवता येईल. पाठ करताना कसं करसाल, प्रथमा विभक्ती एक वचनात अनेक वचनात कोणताही प्रत्यय लागत नाही, कारक अर्थ करता. द्वितीया विभक्ती एक वचनास लाते अनेक वचनास ला नाते हे प्रत्यय लागतात, कारक अर्थ त्याचा कर्म आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीनं तुम्ही हे थोडंसं गाऊन पाठ करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आपण थांबूयात. धन्यवाद.